नमस्कार, MS29 या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत PM किसान योजनेसंदर्भात. तर PM किसान योजनेचा 23वा हप्ता कधी जमा होणार, त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण माहिती सविस्तरपणे बघूया. PM किसान सन्मान निधी योजनेचा 22वा हप्ता नुकताच वितरित झाला आणि आता शेतकऱ्यांचे लक्ष 23व्या हप्त्याकडे लागले आहे. पण हा हप्ता मिळवणे आधीपेक्षा थोडे कठीण झाले आहे, कारण केंद्र शासनाने 23वा हप्ता वितरित करण्यापूर्वीच काही कडक निर्देश जारी केले आहे. त्यातील सर्वात महत्त्वाची अट म्हणजे ई-KYC. ज्या शेतकऱ्यांनी अजून ई-KYC पूर्ण केलेली नाही, त्यांना या हप्त्यापासून वंचित राहावे लागेल, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. ही KYC PM किसान मोबाईल ॲप्लिकेशनमधून फेस ऑथेंटिकेशनद्वारे करता येते. म्हणजे स्वतःचा चेहरा स्कॅन करून ओळख पटविण्याची असते. ही प्रक्रिया खूप कठीण नाही, पण जे शेतकरी स्मार्टफोन वापरत नाही किंवा ज्यांना तंत्रज्ञान फारसे माहीत नाही, त्यांना जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन ही KYC करता येते. मे महिना संपण्यापूर्वीच ही KYC पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जे शेतकरी हे वेळेत करणार नाही, त्यांना 23वा हप्ता थांबेल हे जवळपास निश्चित आहे. एक दुर्दैवी गोष्ट सांगायची तर अनेक शेतकरी मयत झाले आहे आणि त्यांचे नाव अजूनही यादीत आहे. अशा शेतकऱ्यांची ई-KYC होणे शक्य नाही आणि त्यामुळेच यादी मोठ्या प्रमाणात शेतकरी KYC न झालेले दिसत आहे. हे प्रकरण वेगळे आहे आणि त्यावर वेगळी कार्यवाही होणे आवश्यक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फार्मर आय डी म्हणजे काय आणि ती का काढायला हवी. KYC नंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे फार्मर आय डी. हे नाव बऱ्याच शेतकऱ्यांनी पहिल्यांदाच ऐकले असेल. ॲग्रीस्टॉक पोर्टलवर नोंदणी केल्यावर हा फार्मर आय डी तयार होतो. यात शेतकऱ्यांची जमिनीचा डेटा म्हणजेच लँड सीडिंग माहिती जोडलेली असते. केंद्र शासनाने स्पष्ट केले आहे की 22वा हप्ता हा सवलतीच्या स्वरूपात म्हणजेच कन्सेशन पद्धतीने दिला गेला होता. म्हणजे फार्मर आय डी नसतानाही तो मिळाला. पण 23वा हप्ता फक्त ज्यांचा फार्मर आय डी तयार झाला आहे त्यांनाच मिळणार आहे, हे आता स्पष्ट सांगण्यात आले आहे. देशभरात पाहिले तर अजूनही खूप मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढलेली नाही. हे काम मे महिन्याआत पूर्ण करायचे आवाहन करण्यात आले होते, पण प्रत्यक्षात बऱ्याच शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचलेली नाही. ज्यांना अजून फार्मर आय डी काढायचे आहे त्यांनी तालुका कृषी कार्यालय, कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा ॲग्रीस्टॉक पोर्टल यापैकी कुठेही जाऊन हे काम करून घ्यावे. हे काम जितक्या लवकर होईल तितके चांगले. PM किसान 23वा हप्ता कधी येणार? सध्याच्या माहितीनुसार PM किसानचा हप्ता जून महिन्याच्या शेवटपर्यंत किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात वितरित होण्याची शक्यता आहे. बरेचदा हे हप्ते प्रधानमंत्र्यांच्या हस्ते एखाद्या कार्यक्रमात वितरित केले जातात, त्यामुळे नक्की ती तारीख आधी सांगता येत नाही. मात्र जो कोणी KYC आणि फार्मर आय डी पूर्ण करेल त्यालाच हा हप्ता मिळेल. मात्र हे आता निश्चित झाले आहे. याचवेळी नमो शेतकरीचे दोन्ही प्रलंबित हप्ते एकत्र मिळावेत अशी मागणी शेतकरी संघटनेकडून होत आहे. राज्य शासन याबाबत स्वतंत्र निर्णय घेणार असल्याचे दिसत आहे. त्यामुळे हे हप्ते वेगळ्या तारखेला येण्याची शक्यता आहे. धन्यवाद.